कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं मॅडम? काय विचार करताय? नाही काय तोंडे, काल अर्जुन आणि मी एका ठिकाणी अडकलो होतो। काय सांगताय? कसे? आता कोणतरी माझ्या मागे मागे येत होतं। कुठे? चौराच्या जुन्या घराजवळ। माझ्या घराजवळ एक संशयास्पद व्यक्ती आढळला। आपण लगेच जाऊन बघू। इथं कोणतरी राहते बरं का? झालं आणि आज तिने बुके पाठवला आणि खाली सॉरी लिहिलं होतं आणि ते पण घरी पाठवला। सर सॉरी बोलले म्हणजे ऐकून बरं वाटलं। नाही ते नाही माहिती मला, पण काय तोंड द्यावं मला कळतच नाहीये काही। काल म्हणाला की आपल्या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या आणि आज असं अचानक बुके, काल म्हणायचं की आपण आता लांब राहूया आणि आज म्हणायचं सॉरी। मला नाही कळते काय। मॅडम मला असं वाटतं की हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही एकदा स्पष्ट त्यांच्याशी बोला। काय तोंडे खरं सांगू का, मला तर भेटणं नको वाटतंय। कामाच्या निमित्ताने आमचं भेटणं सतत होतंय आणि त्याचा साखरपुडा झालाय हवा आता, तो त्या टेन्शनमध्ये। आणि मला आता असं वाटतं की माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण नको यायला। मॅडम असं काही होणार नाहीये, तुम्ही निगेटिव्ह विचार करताय। नाही काय तोंडे, मी निमित्त ठरू शकते माहिती आहे मला। नाही मॅडम, मला असं वाटतं की ह्या संदर्भात बोलायला तरी तुम्ही एकदा त्यांना भेटाच। आज येणार आहे का? हो येणार आहेत ना। ठीक आहे, तो आला की कळवा मला, मी बोलते। येस या। मोना बरं झालं तू लवकर आलीस, मला तुझ्याशी लय महत्त्वाचं बोलायचंय। आणि मलाही आज फुलं पाठवलेत अर्जुन दादांनी। अपर्णाने? काय? एक मिनिट, म्हणजे तुला असं वाटतंय का की भाऊजींनी पण अपर्णाला फुलं पाठवलेत? हो तर मग? अगं पण हे कसं शक्य आहे? भाऊजींनी नाही पाठवली फुलं, मला माहितीये। आणि अपर्णा माणसांनी नाही पाठवली हे मला माहितीये। म्हणजे त्या दोघांना एकमेकांच्या नावाखाली भलत्यानीच फुलं पाठवलेत। पण कोण? कशासाठी पाठवले असतील फुलं? म्हणजे कोणीतरी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते का? कोण? तेच तर शोधलं पाहिजे आपल्याला। ताई तुमच्या घरचं कोणी? आमच्या घरातले सगळे विरोधात आहेत तिच्या। अगं ते चिंचुके भाऊजी सुद्धा, ते तर कित्येक वर्ष झालं भाऊजींबरोबर काम करतात ते। पण आमच्या घरी सगळ्यांना वाटतं, म्हणजे यांना बापूंना, पण यांनी केलं असतं तर मला माहित असतं आणि बापूंनी नाही केलं हे। मग हे सगळं करतंय कोण? आणि त्या दोघांना एकत्र आणण्यात फायदा कोणाचा आहे? काय माहिती। नाही, हे ना आपल्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे। हो शोधलंच पाहिजे, नाहीतर आपल्या नाकाखाली ते दोघं एकत्र येतील। नाही काही झालं तरी ते दोघं एकत्र नाही आले पाहिजे, तर माझ्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरलं। कसल्या अपेक्षा? अगं म्हणजे आपण जो आता प्लॅन करतोय ना तो सगळा बिघडेल असं म्हणायचंय मला। मी काय म्हणते ऐक, तू ना तुझ्या घरातल्यांवर बारीक नजर आहे, मी माझ्या घरातल्यांवर नजर ठेवते। हो आणि मला काय कळलं तर मी तुम्हाला लगेच कळवते। काही झालं ना तरी हे जे सगळं चाललंय ना हे थांबलंच पाहिजे। मॅडम अर्जुन सर आलेत। हो पाठवा। अर्जुन काय चाललंय तुझं? एक मिनिट, तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय हे मी तुला विचारलं पाहिजे। वा चोराच्या उलट्या बोंबात ह्या अशा। एक मिनिट, एक तर हळू बोल, हे कलेक्टर ऑफिस आहे आणि मी कलेक्टर आहे। अब काम कर ना,
ती फुलं कशाला पाठवलेत सॉरी बिरी लिहून? मी हे तुला विचारलं पाहिजे, कारण तू मला पाठवलीस फुलं सॉरी लिहून. काय? हो, तुझ्या नावाने माझ्या घरी फुलं आली आहेत. सॉरी अर्जुन कदम. काय? तू नाही पाठवली फुलं? नाही, तू पाठवली नसशीलच. अजिबातच नाही. तू कधी सॉरी म्हण? काय? काय नाही. हसते काय? तुला चेष्टा सुचतीये का? अजिबात नाही. मी हे म्हणत होते की तू मला कधी सॉरी म्हणणार नाही ना. नाही म्हणणारच नाही ना. अर्जुन तू किती चिडतोय. अबे, तुला चेष्टा वाटते काही? ही फुलं कुणी पाठवलेत? हा, ते शोधलंच पाहिजे ना आता. हे बघ, तुला नसेल काय फरक पडत. इकडे माझं आयुष्य उलट पालट झालंय. फार साखरपुडा झालाय माझा. विसरलीस का तू? नाही विसरले, आहे माझ्या लक्षात. आणि अर्जुन तू असं कसं म्हणतोस रे, मला फरक नाही पडत? तुझ्या नावाने माझ्यासाठी फुलं आल्यानंतर काहीतरी विचार करणार ना. इथे अपर्णा मॅडमचं केबिन. हे काय इथंच आहे? ते बघा मॅडम आल्याच. काय? मॅडम कुरिअर माझ्यासाठी? इथेच आहे का? थँक्यू. डिअर कलेक्टर मॅडम, दिस इज फॉर यू. मैत्रीचं सामान आहे. ही चिठ्ठी पण आहे कसली? मॅडम तुम्ही खूप गोड आहात. तुम्हाला म्हणलं होतं की ड्रग्जवरची कारवाई थांबवा, पण तुम्ही थांबवली नाही. आय लाईक इट. यू आर ब्रेव्ह. माझे पप्पा म्हणतात माणसाने ब्रेव असावं, तोच माणूस जिंकतो. आता जर तुम्ही 4 दिवसात ही कारवाई, हा बंदोबस्त उठवला नाही तर तुम्हाला नक्कीच आयुष्यातून उठावं लागेल. कारण ब्रेव तर मी पण आहे आणि मला जिंकायचे. 4 दिवस. टिक टॉक टिक. नाहीतर हा हार तुम्हाला चढेल आणि दुसरा तुमच्या हजबंडला. सॉरी, एक्स हजबंडला पण. हा हा हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.